माननीय एकनाथ शिंदे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आज आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे। आणि याच मोठ्या अपडेटवरती लाडक्या बहिणींसाठी एक मोठी अपडेट ही समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 2100 प्लस 2500 रुपये जमा केले जाणार आहेत। आजपासून पुढच्या 10 जिल्ह्यांमधील बहिणींच्या खात्यामध्ये 2100 प्लस 2500 रुपये सोबतच जमा केले जाणार आहेत। तर हे 10 जिल्हे कोणते असणार आहेत किंवा तुम्हाला 2100 प्लस 2500 रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्यासाठी तुम्हाला दोन महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत। ती कामे कोणती असणार आहेत, ती कामे कशी करावी लागणार आहेत, याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पाहूयात, आपले राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला, म्हणजेच राज्यपालाकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला। परंतु एक कार्यकारी मुख्यमंत्री म्हणून नवे सरकार स्थापन होईपर्यंत तेच मुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे हे सरकारचं सर्व कारभार मुख्यमंत्री पदाचा जो कार्य असते तो पाहणार आहेत नवीन सरकार स्थापन होईपर्यंत, असे सांगण्यात आले आहे। आता या अपडेटवरच्याच मुहूर्तावर अपडेटवरतीच एक महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे की आज पुढच्या 10 जिल्ह्यांमधील ज्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्लस 2500 रुपये सोबतच जमा केले जाणार आहेत। तर कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपये प्लस 2500 रुपये जमा केले जाणार आहेत हे तर आपण पाहणारच आहोत, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणते 10 जिल्हे आहेत की त्या 10 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप करायला सुरुवात होणार आहे। आज 4 वाजल्यापासून त्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे हे जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। आतापर्यंत 10 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप हे सुरू होते, काही महिलांच्या खात्यामध्ये पडले त्यांचे सुरू आहेच, परंतु आज पुढच्या 10 जिल्ह्यांमध्ये 2500 प्लस 2100 रुपये सोबतच जमा करायला ही सुरुवात होणार आहे 4 वाजल्यापासून। तर त्यासाठी त्या अगोदर तुम्हाला 2 कामे करणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला ही महत्त्वाची कामे कोणती आहेत किंवा कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहे हे समजेल। तर त्यामधील पहिला जिल्हा आहे पहिला जिल्हा आहे तो अकोला, दुसरा आहे तो अमरावती। या जिल्ह्यामध्ये 2100 प्लस 2500 रुपये आज 4 वाजल्यापासून सोबतच जमा होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा 2500 प्लस 2100 रुपये जमा होणार आहेत। उस्मानाबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, पालघर आणि पुणे हे 10 जिल्हे आहेत। या 10 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये 2100 प्लस 2500 रुपये आज 4 वाजल्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार आहेत। त्यासाठी तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करणे किंवा तुमची ती कामे पूर्ण आहेत का पाहणे हे खूप महत्त्वाचे आहे। त्यामध्ये तुम्हाला 2500 जर मिळवायचे असेल तर तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये गॅस सिलेंडर जो आहे, गॅस सिलेंडरला तुम्हाला अन्नपूर्णा योजनेतर्फे 2500 रुपये मिळणार आहेत आणि तुम्हाला त्यासाठी ई-KYC करणे हे खूप महत्त्वाचे आहे। आता ई-KYC बऱ्याच महिलांची केलेली असेल, परंतु बऱ्याच महिला अशा डिपेंड आहेत की आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी ई-KYC केले आहे, त्यामुळे आम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 2500 रुपये सुद्धा येतील, परंतु असे नाही। लाडकी बहीण योजनेची ई-KYC वेगळी आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला जी ई-KYC करायला लागणार आहे ती वेगळी आहे। अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला ई-KYC करायचे असेल तर तुम्ही तुमचं आधार कार्ड आणि तुमचा मोबाईल सोबत घेऊन तुम्ही तुमच्या तुमची गॅस एजन्सी आहे तिथे जावा। तिथे तुम्हाला जो गॅस होल्डर कोण असेल तो मेंबर त्याला सांगा की आम्हाला अन्नपूर्णा योजनेसाठी लागणारी ई-KYC करायची आहे, ते तुम्हाला ई-KYC करून देतील। आता आधार कार्ड तुम्हाला ई-KYC करायला लागेल, परंतु मोबाईल लागतो, तर तुम्हाला एक OTP येतो, तो तुम्हाला तिथं सबमिट करायचा असतो, त्यासाठी तुम्हाला मोबाईल हा लागणार आहे। सो तुम्ही मोबाईल आणि आधार कार्ड घेऊन ते गॅस एजन्सीमध्ये जावा,
आजच्या आज जावा, तुम्हाला लगेच केले की तुम्हाला पैसे हे येणार आहेत. आधी GR वेगळा होता की तुम्हाला जुलैमध्येच करावे लागणार होते वगैरे, परंतु आता तसे नाही. तुम्ही आत्ता जरी पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलांच्या नावावर केला किंवा तुम्ही आत्ता जरी EKYC अपडेट करून घेतली तरी तुमच्या खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 2,500 रुपये हे जमा होणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे 2,100 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2,100 रुपयेबद्दल एक अपडेट समोर आले आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो तुम्हाला DBT ॲक्टिव्ह करायचा आहे बँकमध्ये जाऊन, तो DBT ॲक्टिव्ह जर तुमचा नसेल तरी सुद्धा तुम्हाला पैसे हे येणार नाहीत. तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला एक DBT ॲक्टिव्ह त्या बँकेत जाऊन तुम्हाला DBT ॲक्टिव्ह करावं लागणार आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे 2,100 रुपये मिळणार आहेत. तर तुम्हाला समजलं असेल 2,100 प्लस 2,500 कशाचे मिळणार आहेत ते. त्यानंतर पुढचं आणि सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे दोन्हीही पैसे तुमच्या खात्यामध्ये आज 4 वाजल्यापासून जमा होणार आहेत. मग म्हणजे आज आहे 26 तारीख. 26 तारखेला 4 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये आणि अन्नपूर्णा योजनेचे 2,500 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत. तुम्ही म्हणाल आज मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला म्हणजे तुमचे पैसे आता थांबवले जाणार, परंतु असे नाही. मुख्यमंत्री हे महायुती सरकार होते. महायुती सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस तसेच शिंदे साहेब आणि पवार साहेब हे 3 नेते होते. त्यांनी तिघांनीही सांगितलं होतं की आम्ही जर निवडून आलो तर आम्ही तुम्हाला 1,500चे 2,100 रुपये करू आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,100 रुपये निवडणुका झाल्या जमा करायला सुरुवात करू आणि त्यांनी तसे केलेही आहे. आता सध्या तरी आज जरी राजीनामा दिला असेल तर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच कारभार हा राज्याचा सांभाळणार आहेत. मुख्यमंत्री पदाचा जो कारभार असतो तो माननीय एकनाथ शिंदे हेच सांभाळणार आहेत. परंतु नवीन मुख्यमंत्री जरी झाला तरी महायुती सरकारमधलाच होणार आहे हे तर फिक्स आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कुठेही थांबणार नाही किंवा त्याची जी अमाऊंट आता सांगितलेली आहे ती सुद्धा कमी होणार नाही. तुम्हाला उलटी वाढवूनच अमाऊंट दिली जाणार आहे. तुम्हाला 1,500ची 2,100 रुपये अमाऊंट ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा करायला ही सुरुवात होणार आहे. तसेच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला याआधी 1 हप्ता दिला आहे. काही बऱ्याच महिलांना तोही हप्ता मिळाला नाही. 3 हप्ते असे काही महिलांचे राहिले आहेत, तर काही महिलांचे 2 हप्ते हे जमा करायचे राहिलेले आहेत. त्यामुळे अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 2,500 रुपये म्हणजे जर कोणाला 1 हप्ता मिळाला असेल तर कमी अमाऊंट येईल, परंतु टोटल अमाऊंट अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जी मिळणार आहे ते 2,500 प्लस लाडकी बहीण योजनेचे 2,100 रुपये असे तुम्हाला आज 4 वाजल्यापासून पैसे जमा व्हायला हे सुरुवात होणार आहे. तुम्हाला मी आता 10 जिल्हे पण सांगितले. या 10 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये पैसे आज जमा होणार आहेत. राहिलेल्या जे जिल्हे आहेत, आता राहिले किती 16 जिल्हे. या 16 जिल्ह्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा या महिना अखेरीपर्यंत पैसे हे जमा केले जाणार आहेत असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर तुम्हाला समजलं असेल कोणत्या बहिणींना 2,500 प्लस 2,100 रुपये मिळणार आहेत, काय केल्यावरती मिळणार आहेत. तसेच तुम्हाला काही 2 कामे करावी लागणार आहेत. ती कामे कोणती असणार आहेत ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिले आहे. सो व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा आणि व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या.